हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व ठाकरे गटाचे नेते सत्यजित पाटील व शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळणार होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द ऐनवेळी फिरवला आहे. मशाल चिन्हावर लढावे अशी अट त्यांनी घातली, म्हणजेच मला शिवसेना ठाकरे गटाचा एबी फॉर्म घ्यावा लागला असता, त्यांच्या पक्षात जावं लागलं असतं, ते मला मान्य नव्हते. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी लढाई होणार आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. मशाल चिन्ह घेणं मला मान्य नव्हते. राजू शेट्टी म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला सकारात्मक चर्चा झाल्यानंतर शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल, असा शब्द दिला होता. परंतु त्यानंतरच्या बैठकीत मात्र त्यांनी मला मशाल चिन्हावर लढावं, अशी अट घातली. अर्थात मशाल चिन्हावर लढणं म्हणजे मला त्यांच्या पक्षाचा एबी फॉर्म घ्यावा लागेल. त्यासाठी ठाकरे गटात प्रवेश करावा लागेल. मग मी स्थापन केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काय? मग मी माझा पक्ष ठाकरे गटात सामील करायचा होता का? हे मला कदापि मान्य नव्हते, म्हणून मी दूर झालो. ठाकरेंनी धोका नवे शब्द फिरवला. राजू शेट्टी म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, असे म्हणणार नाही. कारण मी काही त्यांच्या महाविकास आघाडीच्या युतीत नव्हतो. त्यामुळे मी फक्त पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. एक उमेदवार म्हणून मी तो प्रयत्न देखील केला. पण मी पक्षीय राजकारण करणारा व्यक्ती नाही. गेल्या 25 वर्षांपासून उभारलेली स्वाभिमानी संघटना व शेतकरी हितांचे काय होणार याचा निर्णय घेऊनच मी बाजूला झालो. त्यामुळे ठाकरेंनी धोका नाही पण शब्द फिरवला हे नक्की म्हणू शकतो, असे म्हणत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.